हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मास्टर क्लास. राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वर्णनात्मक भाषा पेपर 1 याची जी आपली बॅच चालू आहे त्या बॅचमधलं आपले टेस्ट नंबर 1 त्याचं विश्लेषण आपलं बाकी होतं. ते विश्लेषण आपण आज पाहणार आहोत. एसे कसा लिहायचा, त्याच्यानंतर भाषांतर, त्याचबरोबर सारांश लेखन याच्यावर एक व्हिडिओ मी याआधी बनवला आहे आणि तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला देखील आहे. हा आपलं सेशन ऐकण्याआधी तुम्ही एकदा ते लेक्चर जर ऐकलं तर बरं होईल, कारण तुम्हाला एक आयडिया मिळेल की कशा पद्धतीने आपल्याला पेपर लिहायचा आहे आणि पेपरच्या बद्दलचं आपलं अंडरस्टँडिंग कसं असलं पाहिजे. आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की आपली जी टेस्ट झाली त्या टेस्टच्या अनुषंगाने, म्हणजे जे काही मी त्या सेशनमध्ये त्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे त्याची ॲप्लिकेबिलिटी, म्हणजे कशा पद्धतीने आपण ते ॲप्लिकेबल आहे ते नॉलेज हे आपण पाहणार आहोत. आणि तो विषय घेऊन आपण विषयाला कसं ब्रेन स्ट्रॉमिंग करता येईल, त्यानंतर तो विषय कसा उलगडता येईल आणि तो उलगडलेला विषय आपल्याला व्यवस्थितपणे एक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडून आपला निबंध पूर्ण कसा करता येईल याच्याबद्दलचं आपण माहिती घेऊ. त्याचबरोबर जे काही ट्रान्सलेशन आहे त्या ट्रान्सलेशनमध्ये काही महत्त्वाचे शब्द असतात. ते महत्त्वाचे शब्द ज्यांना आपण कीवर्ड्स असं देखील म्हणतो, तर ते कीवर्ड्स वेचून किंवा हेरून आपल्याला त्यांच्या अर्थ आधी आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला टेन्सेसचं नॉलेज आहे, बरोबर, काळ याच्याबद्दलचे जे काही ज्ञान आहे ते आपल्याला वापरून आपल्याला भाषांतर पूर्ण करायचं आहे. म्हणजे भाषांतराला जर आपण पाहिलं तर कमीत कमी वेळ अशी अपेक्षा आहे, परंतु जर जास्त वेळ जात असेल तर आपल्याला आणखी त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर सारांश लेखन जर आपण पाहिलं तर सारांश लेखनमध्ये आपल्याला मूळ आशय किंवा मूळ गाभा विषयाचा आपल्या हातून न जाऊ देता आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये जे काही आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला मांडता आलं पाहिजे, एवढी अपेक्षा आयोगाकडून असते. ओके, तर आपण अतिरिक्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करूयात. पहिला आपला निबंध विषय होता तो म्हणजे भारतातील कामगार. आता आपला विषय ज्यावेळेस आपण उलगडतो किंवा ब्रेनस्टॉर्मिंग करतो किंवा ड्राफ्ट तयार करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात असलं पाहिजे की जो विषय आपल्याला दिला आहे त्या विषयाला आधी फोड करायची आणि त्या विषयाची फोड केल्यानंतर भारत आणि कामगार असे दोन शब्द आपल्याला लक्षात येतील. आता भारत आणि कामगार हे जर दोन शब्द लक्षात आले तर आपल्याला आता कामगार या शब्दावर जास्त भर द्यायचा आहे, कारण कामगार याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. कामगार या विषयाबद्दल आपल्याला आवाका आपला पूर्ण डेव्हलप झालेला पाहिजे. पण तो कोणत्या अनुषंगाने विचारला आहे तर भारतातील कामगार या अनुषंगाने विचारला आहे. आपल्याला कोणत्याही विशिष्ट एका देशातील विचारला असेल तर आपल्याला त्या दृष्टीने विचार करायचा आहे. जर फक्त कामगार एवढा विषय असता तर आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा इतर बाजूने देखील आपल्याला विचार करता आला असता, परंतु आपला विषय कसा एक आपण म्हणू शकतो की तो लिमिटेड झाला, त्याला एक बाउंड्री आली काय की भारतातील कामगार. आता भारतातील कामगार, तुम्हाला कामगार हा शब्द ज्यावेळेस मी पेपर चेक केले आपले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कामगार या शब्दाबद्दल काही जणांची गल्लत झाली. म्हणजेच काय की कामगार म्हणजे काहींनी अर्थ असा लावला की अंग मेहनत करणारे किंवा श्रम करणारे जे कोण लोक आहेत त्यांना आपण कामगार म्हणतो, तर असं नाही. बरोबर, कामगार म्हणजे कोण, तर आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता स्लाईडमध्ये एक डेफिनेशन आपल्याला इथे दिसते. ती म्हणजे काय की उच्च किंवा निम्न स्तर म्हणजे कोणत्याही मोठ्या स्तरावरचं किंवा कोणत्याही छोटं काम करणारा कोणताही एखाद्या आर्थिक क्रियेमध्ये गुंतलेला व्यक्ती जो राष्ट्रीय उत्पादनामध्ये काय करतो भर ठीक आहे. तर राष्ट्रीय उत्पादनामध्ये भर टाकणारे सर्व जे कोण आहेत जे उच्च आणि निम्न स्तरावरती काम करतात आणि आपल्या आर्थिक क्रियेद्वारे काय करतात राष्ट्रीय उत्पादनामध्ये भर टाकतात. मग तो कोणताही छोटा कामगार असेल किंवा कोणत्याही मोठ्यात मोठ्या कंपनीचा CEO देखील असू शकतो, ते सगळे कामगार या डेफिनेशनमध्ये येतात. ओके, तर त्यांच्याबद्दलचे आपल्याला एक अवेअरनेस असलं पाहिजे की कामगार म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. नाहीतर मग निबंधाच्या सुरुवातीलाच आपण काही ना काहीतरी एवढी मोठी चूक करतो की त्याचा इम्पॅक्ट हा पुढे येणाऱ्या सगळ्या तुमच्या डेटावर पडतो आणि त्याच्यानंतर तुमचा पूर्ण निबंध बारगाळून जातो. जरी तो चांगला असला तरीसुद्धा तुमचा मूळ विषयच तुम्हाला समजला नाही असा तपासणाऱ्याचा अर्थ त्याच्यातून निघतो आणि तो काय करतो तुम्हाला त्या दृष्टीने मार्क्स देतो. ओके, तर आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं की कामगार आणि भारत या दोन गोष्टींच्या अवतीभोवती आपल्याला आता खेळायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्यायचं कोणत्याही विषयाला सुरुवात करताना आपल्याला त्याची डेफिनेशन मांडता आली पाहिजे. बरोबर, डेफिनेशन मांडता आली पाहिजे म्हणजे असं लिहायचं नाही व्याख्या आणि मग पुढे व्याख्या असं लिहायचं नाही. तर काय तर ती आपल्याला अलगदपणे त्या विषयाला खोलत जात असताना ती डेफिनेशन तुमची आली पाहिजे आणि नंतर तपासणाऱ्याला समजलं पाहिजे की यांनी इंट्रोडक्शनमध्ये म्हणजेच आपण जो सुरुवातीचा जो आपला पॅरा असतो त्या पॅरामध्येच यांनी या विषयाला हात घातलेला आहे. ओके,
त्यानंतर मी इथे काही तुम्हाला गोष्टी इथे सांगितल्यात, त्या म्हणजे कोणत्या, तर ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 1919ला झाली. ही अतिरिक्त माहिती आहे, आपल्याला फक्त माहीत असावी. भारतातील जरी असलं तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरची खूप मोठी संघटना ही आहे. आणि जी काही जुन्या संघटना आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या, त्यातली एक महत्त्वपूर्ण आपल्याला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन पाहायला मिळते. याची जी थीम आहे 2023ची, ती कोणती आहे, अ सेफ अँड हेल्दी वर्किंग एन्व्हायरमेंट इज अ फंडामेंटल प्रिन्सिपल अँड राईट ॲट वर्क, याच्याबद्दलची आहे. म्हणजेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षित आणि एक आरोग्यमय वातावरण, हे काय आहे, एक फंडामेंटल प्रिन्सिपल, एक मूलभूत तत्त्व आहे. आणि त्याच्यानंतर राईट ॲट वर्क, तुम्हाला जे कामाच्या ठिकाणीचे जे अधिकार आहेत, हक्क आहेत, त्याच्याबद्दलची जागरूकता, त्याच्याबद्दलचं अवेअरनेस असे पसरवण्याच्या दृष्टीने काय आहे, यावर्षीची थीम आपल्याला पाहायला मिळते 2023ची. आता हे आपल्याला कामगार या शब्दाच्या अवतीभोवती आपल्याला जात असताना आपल्या लक्षात आलं, बरोबर. ह्या गोष्टी आपण मांडल्या. तुम्ही आता एवढं जरी मांडलं तरी तुमचं करंट अफेअर इथे कव्हर होतं आहे. त्याचबरोबर तुम्हाला विषयाची ओळख कळते की कामगार म्हणजे कोण, आणि कामगार जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जी काही आत्ता सध्या स्थिती आहे, ते स्थितीबद्दल देखील तुम्हाला माहीत आहे. ओके. आता नंतर पुढे जात असताना आपल्याला भारतातील कामगार विचारले, मग आपल्याला एवढं लक्षात असलं पाहिजे की भारतातील कामगार, मग त्यांच्या समस्या काय आहेत, त्याच्यावर काही उपाय आहेत का, कामगारांमध्ये मग ऑर्गनाईज सेक्टरमध्ये, अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये काय स्थिती आहे, शासनाने काही प्रयत्न त्यात केलेत का, भारतीय राज्यघटनेमध्ये याच्याबद्दलच्या काही तरतुदी आहेत का, किंवा इतिहासामध्ये काही व्यक्तींनी याच्यामध्ये काही आपलं योगदान दिलेलं आहे का, बरोबर. त्यानंतर सद्यस्थितीमध्ये IT कल्चर आहे, बरोबर. वर्क फ्रॉम होम आपण पाहतोय, म्हणजे कोविडचा इम्पॅक्ट आणि त्याच्यानंतरची बदललेली स्थिती आणि कामगारांच्या पूर्णपणे स्थितीमध्ये झालेलं स्थित्यंतर असं देखील आपण म्हणू शकतो. एक ट्रान्झिशन आहे, बरोबर, संक्रमण काळ आहे. तर या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर तुमचा एसे समारोप करताना वे फॉरवर्ड, म्हणजे भविष्याचा वेध तुम्ही कसा देताय, याच्याबद्दलची माहिती आपल्याला परफेक्टपणे मांडायची आहे. त्यावेळेस तुमचा एसे कंप्लीट होईल. माझ्या मते एवढी माहिती सफिशियंट राहील तुम्हाला 400 शब्दांमध्ये मांडण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगले मार्क्स, म्हणजे तुम्हाला 17-18च्या वर मार्क्स घेण्यासाठी देखील खूप जास्त माहिती आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रेझेंटेशन व्यवस्थित मांडायचे, खाडाखोड करायची नाही, आणि एक मुद्देसूदपणे जर मांडलं तर तुम्हाला चांगले मार्क्स येतील. हे अनुभवावरून सांगतोय, कारण या मागच्या 2022ची जी आपली मेन्स आहे त्याच्यामध्ये मला 38 मार्क आहेत या मराठी याच्यामध्ये, आपल्या पूर्ण पेपरमध्ये. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा की आपल्याला जे काही मांडायचं आहे ते मनातलं आणि आपलं खरं खरं मांडायचं आहे. तिथं उगाचच फेकाफेक करायची नाही. कोणाचा तरी कोट कोणाला तरी चिटकवायचा आणि तपासणाऱ्याला समजणार नाही असं अजिबात नसतं. फक्त एवढंच, प्रामाणिकपणे जी माहिती आहे ती व्यवस्थितपणे आणि सादरीकरण व्यवस्थित राखत तुम्ही लिहायचं आहे. तुमचा एसे कंप्लीट होतो आणि एक चांगले मार्क तुम्हाला मिळतात. ओके. मी आता तुम्हाला सांगितलं की इंट्रोडक्शन आपण दिलं. इंट्रोडक्शनमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण पाहिल्या, बरोबर. व्याख्येबद्दल आपण म्हटलं. त्याचबरोबर आपण ILOची जी काही थीम आहे 2023ची, ही देखील आपण पाहिली. त्याच्यानंतर आपण जर विषय जर पाहिला तर आपल्याला समस्या माहीत पाहिजेत. भारतातले जे काही कामगार आहेत त्या कामगारांच्या समस्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत, बरोबर. तर काय आहे समस्या, तर जे काही कामगार कायदे आहेत त्यांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होते का, याच्याबद्दलचा विचार करण्याची आवश्यकता आहे, बरोबर. त्याच्यानंतर जे काही वेतन मिळतं, आता जर आपण पाहिलं तर ऑर्गनाईज सेक्टरमध्ये ठीक आहे, किंवा अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये आपल्याला वेतन अनिश्चिती पाहायला मिळते कोणत्याही पद्धतीचं. म्हणजे मजुरी जरी पाहिले आपण, मजुरी पुरुषांना जास्त स्त्रियांना कमी अशा पद्धतीचं पाहिलं जातं, कारण श्रम पुरुष जास्त करतात, स्त्रिया कमी करतात, असा एक समज आपल्याला समाजामध्ये असलेला पाहायला मिळतो. तर त्या गोष्टींची पण एक समस्या आहे. काही ठिकाणी स्त्रिया जास्त काम करतात तरीसुद्धा वेतन कमी मिळतं, तर ही एक खूप मोठी समस्या आहे. त्यानंतर ढासळणारे आरोग्य, म्हणजे काही आत्ताच अलीकडेच दिवाळी झाली आणि आपण पाहिलं की फटाके वगैरे या सगळ्या कारखान्यांमध्ये काम करणारी जी लोकं आहेत त्यांच्या आरोग्यावर किती मोठा परिणाम होतो. काही टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कामगार आहेत, त्यांच्या श्वसनाचे रोग होतात, त्यांच्या फुफ्फुसांमध्ये काही तंतू जाऊन वगैरे त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी कॅन्सरपर्यंत त्या गोष्टी गेलेल्या पाहायला मिळतात. तर त्यांची कोण काळजी घेणार, त्यांच्या दृष्टीने काही योजना आहेत का, ही मोठी समस्या आहे. त्यामुळे ढासळणारे आरोग्य हे देखील आपल्याला इथे एक समस्येमध्ये टाकता येईल. त्यानंतर प्रशिक्षणाची आवश्यकता. जो काही कामगार वर्ग आहे तो स्किलफुल आहे का, त्याला प्रशिक्षित आहे का, तो एखादी मशीन चालवण्यासाठी तो तिथं स्किलफुल नसेल तर तिथे ॲक्सिडेंट होण्याची
तिथे ॲक्सिडेंट होण्याची आपल्याला परिस्थिती उद्भवू शकते. तर ते टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याला प्रशिक्षण द्यावं लागेल. त्याला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे आणि प्रशिक्षण न देणं ही खूप मोठी समस्या देखील आपल्याला पाहू शकतो. म्हणजे जर बालकामगार तिथं काम करत असेल, त्याला ती सिच्युएशन हँडल करण्याबद्दलचं पुरेसं नॉलेज नसेल, त्याला ट्रेनिंग नसेल, तर मात्र खूप मोठा ॲक्सिडेंट उद्भवू शकतो. हे आपण काही पेपरमध्ये येणाऱ्या घटनांद्वारे देखील पाहतो. ओके. त्याच्यानंतर बालकामगार ही एक खूप मोठी समस्या आहे. हा एक वेगळा विषय निबंधाचा होऊ शकतो, एवढी मोठी समस्या आहे. त्याच्यावर पण देखील एक विषय मी फ्रेम करणार आहे. तर बालकामगार ही पण एक याच्यामध्ये समस्या आहे. तृतीयपंथीयांचं अपवर्जन म्हणजे एक्सक्लुजन असतं. म्हणजे जे काही तृतीयपंथी आहेत त्यांना आपण म्हणू शकतो की मेनस्ट्रीम जे काही बिझनेस आहेत, मेनस्ट्रीम ज्या काही नोकऱ्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं एक्सक्लुजन आहे, त्यांना समावेशन त्यांचं केलं जात नाही. परंतु अलीकडे आपल्याला पाहायला मिळतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आय टी इंडस्ट्री असो किंवा अगदी टीचिंग इंडस्ट्री असो, कुठेही आपल्याला तृतीयपंथीयांचं म्हणजे पेपर आउट देखील होतं ते, की तृतीयपंथी इथे काम करतात किंवा याच्याबद्दलचं एखादी कंपनी त्यांना खूप एक कोटा देते आणि त्याच्या दृष्टीने देखील त्यांना तिथे एस्टॅब्लिश केलं जातं. तर अशी पण स्थिती आपल्याला खूप, पण ते रेअर आहे, तुरळक प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे तृतीयपंथांचं अपवर्जन देखील आपली ही मोठी समस्या आहे, की त्यांना सहसा कोण काम देत नाही, बरोबर. परिणामी त्यांना काहीतरी मागूनच खावं लागतं किंवा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ते पाहायला मिळतील. तर तशा पद्धतीने, कारण स्किल नाही, अगेन तिथेच आपण प्रशिक्षणाची आवश्यकता तिथेच येतो, बरोबर. तर या गोष्टीची पण गरज आपल्याला खूप जास्त भासते. ओके. त्यानंतर शेतमजूर, त्यानंतर घरकाम आणि गिग वर्कर्स, म्हणजे शेतमजूर जे असतील त्यांच्या दृष्टीने, घरकाम करणाऱ्या काही महिला असतील त्यांच्या दृष्टीने, आणि गिग वर्कर्स म्हणजे ओला उबर वगैरे जे चालवणारी लोकं आहेत, तर त्यांच्या दृष्टीने देखील खूप मोठ्या समस्या आपल्याला उद्भवलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे कामाचे तास नाहीत, रात्री बेरात्री किंवा आपल्याला अपरात जर आपण पाहिलं तर काम करताना ती लोकं दिसतात. त्यानंतर स्वयंरोजगारी जे आहेत लोकं, म्हणजे काही बिझनेस करणारे छोटे मोठे MSME सेक्टरमध्ये असणारे आहेत, तर त्यांचे पण काही समस्या आहेत. जसं की फंडचा इश्यू आहे, त्यानंतर मार्केटचा इश्यू आहे, त्यांची कॉम्पिटिशन खूप मोठ्या काही लोकांबरोबर आहे, त्यावेळेस त्यांना ते झगडावं लागतं. त्यामुळे ती पण एक कामगारांची समस्या आपण पाहायला मिळू शकते आपल्याला. त्यानंतर अपुऱ्या पायाभूत सुविधा, एखादी इंडस्ट्री असेल किंवा कारखाना असेल, त्या ठिकाणी ज्या काही पायाभूत सुविधा पुरवल्या जातात त्या अपुऱ्या असतात. म्हणजे फॅक्टरी ॲक्ट 1948मध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या, काय काय असलं पाहिजे, पाण्याची व्यवस्था, व्हेंटिलेशन कसं असलं पाहिजे, बसण्यासाठी जागा असली पाहिजे, महिलांसाठी विशेष तिथे जागा असली पाहिजे, त्यांना वैद्यकीय सेवा असल्या पाहिजेत, बरोबर, पाळणाघरं असली पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात त्यानुसार तिथे आहेत का, नसतील तर नक्कीच ती एक समस्या असेल, अपुऱ्या पायाभूत सुविधा. आता जर आपण पाहिलं तर इथे समस्या आपल्याला क्लिअर कळल्या, कोणकोणत्या समस्या आहेत. यापेक्षा आणखी तुम्ही मांडू शकता, परंतु आपल्याला याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या कव्हर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. एखाद दुसरी तुम्हाला एक्स्ट्रा आठवली तर तुम्ही मांडू शकता. त्यानंतर विशेष महिलांसाठी मी वेगळं का केलं आहे, कारण महिलांना आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्या समस्या वेगळ्या यासाठी आहेत की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे वैद्यकीय सेवा त्यांना पुरवल्या जाव्यात. त्यानंतर मातृत्व सहयोग, म्हणजे आपण मॅटर्निटी लिव्ह त्याच्याबद्दलच्या गोष्टी म्हणतो. त्याचबरोबर अपंगत्व असेल तर कशा दृष्टीने त्यांना काम दिलं गेलं पाहिजे, किती वेळ दिलं गेलं पाहिजे, कामाचं स्वरूप काय असलं पाहिजे, याच्याबद्दलची देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे. पायाभूत स्वच्छता सुविधा असल्या पाहिजेत, बरोबर. सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे प्रॉपरपणे ठेवलेल्या असल्या पाहिजेत, जेणेकरून महिलांसाठी कोणतीही गैरसोय होणार नाही. या सगळ्या गोष्टी इथे पाहिल्या जातात. त्याचबरोबर पाळणागृहे असली पाहिजेत, बरोबर. जर एखादी महिला असेल, तिचं छोटं बाळ असेल, जे तिच्यावरच अवलंबून असेल किंवा डिपेंडंट असेल, तर त्याला ठेवण्यासाठी तिथे पाळणागृह देखील असली पाहिजेत. समान वेतन, जसं मी अलीकडे सांगितलं की कामाच्या दृष्टीने देखील त्यांच्यावर अन्याय केला जातो, तसंच वेतनाच्या दृष्टीने देखील अन्याय केला जातो. त्यानंतर कामाचे तास आणि वेळ, ही कामाचे तास आणि वेळ हे त्यांच्या एकूणच घराची स्थिती, त्याचबरोबर त्यांना कमवण्यासाठी लागणारी जी काही गोष्ट आहे त्या अनुषंगाने ते कामाचे तास आणि वेळ असली पाहिजे. अतिरिक्त त्यांना उगाचच थांबून किंवा त्या कामाचे तास एक्सटेंड करून वगैरे चालणार नाहीत. तर त्या दृष्टीने महिलांच्या दृष्टीने कार्य केलं पाहिजे. अलीकडे आपण बघतो की नाईट शिफ्टमध्ये पण देखील महिला काम करतात, परंतु तिथे त्या ठिकाणी पुरेशा सोयीसुविधा तिथे पुरवलेल्या असतात. त्यानंतर सिक्युरिटी असते आणि नंतर मग त्यांना काम करण्याच्या बदल्यात त्यात पुरेसा मोबदला देखील मिळतो. त्यामुळे आपल्याला तिथे नाईट शिफ्टमध्ये देखील महिला काम करताना दिसतात. परंतु सर्वसामान्य स्थितीमध्ये त्यांना म्हणजे फॅक्टरी ॲक्टमध्ये अगदी तुम्हाला पाहायला मिळेल की 7च्या आधी त्यांना घरी जाण्याबद्दलचे
आपल्याला प्रोव्हिजन पहिले होती, परंतु ती आत्ता काढून टाकलेली आहे. ओके, तर या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला समस्या मांडता आल्या पाहिजेत तुम्हाला. त्यानंतर महिलांच्या विशेष समस्या मी मांडल्या. त्याच्यानंतर कामाचं जे बदलतं स्वरूप आहे, म्हणजेच काय की IT कल्चर जे आहे त्याच्यामध्ये आपण कोविडनंतर पाहिलं की वर्क फ्रॉम होम ही खूप मोठी संकल्पना आली. आणि वर्क फ्रॉम होम त्याच्यामुळे कामाच्या वेळा म्हणजे तुम्ही पाहता तुमच्या घरामध्ये जर कोण वर्क फ्रॉम होम करत असेल तर तुम्हाला माहिती आहे 8-8, 9-9 किंवा अगदी 10पर्यंत ती लोकं कामं करतात. जर ते ऑफिसला जात असतील तेवढा वेळ काम करत नाहीत, परंतु घरी असल्यामुळे त्यांना कोणतंही ट्रॅव्हलिंग नाही आहे, कोणतंही असं विशेष बाहेर येण्या जाण्याच्या गोष्टी नाही आहेत, बरोबर. त्यामुळे त्यांना त्या कामासाठी तेवढं द्यावं लागतं आणि ती जबरदस्ती देखील काही ठिकाणी केली जाते. तर तसं असू नये, बरोबर. त्यांना काही फॅमिली लाईफसुद्धा आहे, तर त्या गोष्टींचा देखील विचार केला जावा. अनिश्चित वेळ जसं मी म्हटलं की खूप एक्सटेन्शन होतं टाईमचं. त्याचबरोबर जर असं दोन्ही लोकं समजा नवरा बायको दोघंही वर्क फ्रॉम होम असतील तर कौटुंबिक त्यांचं जे काही स्वास्थ्य आहे ते बिघडतं. म्हणजे जर त्यांच्यावर अवलंबून एखादं छोटंसं बाळ असेल तर ते पूर्ण 10 वाजेपर्यंत त्या दोघांनाही सांभाळता येत नाही. एकूणच मानसिक स्वास्थ्य देखील बिघडतं. कारण या सकाळी 10 पासून रात्री 10पर्यंत 12-12, 13 तास जर काम करत असाल तर एकूणच तुमच्या कौटुंबिक आणि जो काही मानसिक स्वास्थ्य आहे त्याच्यावर तुमचा प्रभाव पडू शकतो. त्यानंतर जागतिकीकरण झाल्यामुळे देखील तुम्ही पाहता की ह्या सगळ्या गोष्टींवर फरक पडतो. म्हणजेच कसा की अमेरिकेमध्ये तुम्ही जर एखादी कंपनी आहे आणि त्यासाठी काम करत आहे, परंतु तुम्ही भारतामध्ये आहात तर तिकडच्या वेळा आणि इकडच्या वेळांमध्ये फरक असणार आणि त्यानुसार तुम्हाला ॲडजस्ट करून काम करावं लागेल. तर ही पण एक तुम्हाला एक चॅलेंज असेल. तो समस्या नाही म्हणू शकत आपण त्याला, कारण ते आपण एक स्वेच्छेने स्वीकारलेलं असतं, बरोबर. तर ते एक चॅलेंज असेल आणि ती पण एक आपल्याला भारतातून या सगळ्या गोष्टींना न्याय देत आपल्याला तिथपर्यंत काम करता येईल. ओके, तर आपण हे पाहिलं. त्याच्यानंतर पुढे आपण काही घटनात्मक तरतुदी आहेत. त्या घटनात्मक तरतुदींचं फक्त मी इथे आर्टिकल टाकलेलं आहे. तुम्ही जरी नाही टाकलं एसेमध्ये, फक्त घटनात्मक तरतुदींबद्दल म्हटलं तरी पण चालेल. पण जर आठवलंच तर 2-4 तिथे टाकून ठेवा, जेणेकरून त्याला तुमच्या स्टेटमेंटला एक वजन प्राप्त होईल. त्यानंतर या भारतातील कामगारांच्या संदर्भात काही व्यक्तींनी देखील प्रयत्न केलेले आहेत, ज्यांचं प्रयत्न हे ऐतिहासिक आहे आणि त्या ऐतिहासिक प्रयत्नांमुळेच आपल्याला भारतातील जे कामगार आहेत त्यांची सद्यस्थिती ही चांगल्या अवस्थेमध्ये असलेली पाहायला मिळते. त्यात डॉक्टर आंबेडकर असतील, जोशी असतील, लोखंडे, जॉर्ज फर्नांडिस, गोखले, फुले या सगळ्यांनी खूप मोठं योगदान याच्यामध्ये दिलेलं आहे. GSमध्ये तुम्ही वाचलेलंच असेल आणि त्या दृष्टीने त्यांचं देखील तिथे आपल्याला काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे, जेणेकरून तुमच्या या एसेला आणखी फॅक्ट्स मिळून वजन प्राप्त होईल. ओके, त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, आपण समस्या मांडल्या, काय चालू आहे किंवा घटनेमध्ये काय म्हटलं आहे किंवा कामगार म्हणजे काय किंवा याच्याबद्दल आपण पाहिलं की करंटमध्ये काय सगळ्या गोष्टी आहेत. तर शासनाने देखील याच्यामध्ये काही प्रयत्न केलेले आहेत, ते पण आपल्याला मांडता आले पाहिजेत. उगाचच टीका करायची नाही कोणत्याही गोष्टीवर. ओके, तर शासनाचे प्रयत्न काय आहेत तर ते आपण इथे मांडतोय, बरोबर. श्रम आयोग आहे, त्यानंतर कामगार संघटना कायदा 1926 आहे, म्हणजे कामगार संघटनाद्वारे तो आपले अधिकार हक्क मागू शकतो आणि भांडून ते मिळवू देखील शकतो, बरोबर. त्याच्यानंतर पुढे पाहिलं तर आपण बालकामगार प्रतिबंधक व नियमन कायदा, त्यानंतर समान वेतन कायदा आणि फॅक्टरी ॲक्ट वगैरे या सगळ्या गोष्टी इथे आपल्या शासनाच्या प्रयत्नांमध्ये मांडायच्या आहेत. जेवढ्या आठवतील तेवढ्या लिहायचे. त्यानंतर प्रोत्साहन म्हणून अलीकडे काही पुरस्कार देखील त्यांनी सुरू केलेत. श्रमरत्न, श्रमभूषण, श्रमवीर, श्रमश्री वगैरे या सगळ्या. तर हे प्रोत्साहन देखील दिलं जातात. म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी पण मांडायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला काही निगेटिव्ह म्हणजे ज्या काही समस्या आहेत त्या देखील मांडायच्या आहेत. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला मांडून त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, पुढे जाऊन वे फॉरवर्ड द्यायचा आहे. ओके, त्याच्यात एक छोटासा पॉईंट मी इथे टाकले, तो म्हणजे परदेश गमन. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस भारताच्या बाहेर ज्यावेळेस लोक कामाला जातात त्यावेळेस त्यांच्या पण काही समस्या असतील, त्या देखील महत्त्वाच्या असतील. तर आता आपण इथे भारतातील कामगार याच्याबद्दल म्हणतोय, परंतु मी फक्त जस्ट एक टाकून ठेवलं आहे, कारण ते भारतातलेच कामगार आहेत, बाहेर जाऊन ते काम करतात, त्यांना तिथे देखील काही गोष्टी फेस कराव्या लागतात. गल्फ कंट्रीजमध्ये काम करणारे लोक असतील, जास्त पगाराच्या आशेने तिकडे जातात आणि नंतर त्यांचा भ्रमनिरास होतो आणि वेगवेगळी त्यांना अतिशय म्हणजे गलिच्छ कामं देखील त्यांना करायची वेळ येते. अशा पद्धतीने त्यांच्यावर तिकडे अन्याय केला जातो. त्यानंतर अपुऱ्या सुविधा, म्हणजे तुम्ही पाहिलं जर यूट्यूबला वगैरे तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की 30-30 लोकं 35-35 लोकं एका फ्लॅटमध्ये, छोट्याशा फ्लॅटमध्ये राहतात आणि खूप भयानक अवस्था असते.
त्याचबरोबर धोक्याची कामं देखील त्यांना करायला लागतात. म्हणजे काही तेल विहिरी वगैरे असतील त्या ठिकाणी त्यांना विदाऊट प्रिकॉशन्स देखील तिथे काम करायची वेळ येते. अशा पद्धतीने त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय वगैरे केला जातो. त्यामुळे त्या गोष्टी पण आपण मांडायचे की ते भारतातलेच कामगार आहेत, तिकडे जाऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी त्यांना फेस कराव्या लागतात. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय मांडायचं आहे, आपला वे फॉरवर्ड. म्हणजे फक्त टीका करून चालणार नाही, शासनाचे प्रयत्न देखील सांगावे लागतील. तुमच्याकडे काही उपाय असतील तर ते देखील तुम्हाला सांगायचे शासनाच्या प्रयत्नांबरोबरच. आणि वे फॉरवर्ड म्हणजे भविष्यात काय गोष्टी इथे केल्या तरी हा प्रश्न सुटू शकतो याच्याबद्दलच्या गोष्टी. तर काय मी इथे मांडले, कामगार कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी. म्हणजे जर कामगार कायदे जे आपण इथे बनवलेले आहेत त्या कायद्यांचं जर काटेकोरपणे जर अंमलबजावणी केली तर आपल्याला या गोष्टी पाहायला मिळणार नाहीत. म्हणजे ज्या काही समस्या आहेत ते समूळ नष्ट होतील आणि एकूणच कामगार वर्गामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेदभाव, असमानता किंवा कोणत्याही धोक्याची कामं करण्याची परिस्थिती ओढवणार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल. कधी? ज्यावेळेस कामगार कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी होईल. त्याचबरोबर कामगार मालक यांचा सलोखा. कारण बऱ्यापैकी 50% प्रॉब्लेम्स इथे सुरू होतात जिथे कामगार आणि मालक यांच्यामध्ये सलोखा निर्माण झालेला नसतो. आणि त्यातूनच म्हणजे वेतनाच्या परिस्थिती असतील किंवा हे जे काही आपण पॉईंट्स तिथे मांडलेत हे त्याच्यामध्येच निर्माण होणारे असतात. त्यामुळे ते दोघांनी जर सलोख्याने घेतलं आणि जर कामगार कायद्यांची अंमलबजावणी झाली तर आपल्याला एक सुदृढ भारत निर्माण झालेला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने जर तुम्ही एंड केलात तर तुमच्या एसेला आपण म्हणू शकतो खूप चांगले मार्क मिळतील. त्यामध्ये प्रोव्हायडेड दॅट तुम्ही ते प्रेझेंटेशन व्यवस्थित राखलं असेल, तुमचं अक्षर चांगलं असेल. म्हणजे एकदम अक्षर भारी म्हणून तुम्हाला मार्क मिळणार नाहीत, पण जर तुमचं माहिती, तुमचं प्रेझेंटेशन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं अक्षर चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही 19-20 पर्यंत तुम्हाला मार्क मिळू शकतात. एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला एसे लिहिता येतो. तर हा झाला आपला पहिला एसे. त्याच्याबद्दलची आपण माहिती बघितली. भारतातील कामगार. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी खूप चांगले एसे लिहिलेत आणि त्याच्यावर मी तेवढं टिपण देखील दिल्यात आणि काही करेक्शन्स असतील ते देखील तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके, पुढचं जर आपण पाहिलं एसे तर पुढचा एसे आपला होता तो म्हणजे चित्रपट समाजमनाचा आरसा. म्हणजे जे काही चित्रपट आहेत हे चित्रपट आपल्या सोसायटीचा किंवा समाजमनाचा काय आहेत, आरसा आहेत, रिफ्लेक्शन आहेत, एवढं आपल्याला ते समजतात. जर इथे आपण बघितलं व्यवस्थितपणे तर आपल्याला कळेल ते म्हणजे चित्रपटांच्या दृष्टीने. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, असे ज्यावेळेस एसे येतात की चित्रपट, समाजमनाचा आरसा वगैरे, तर त्यामध्ये तुम्हाला एक सिक्वेन्सप्रमाणे किंवा तुमच्याकडे उदाहरणं खूप जास्त पाहिजे. म्हणजे आपण फक्त म्हणून चालेल का की समाजमनाचा आरसा म्हणजे चित्रपट? नाही, तर तुमच्याकडे एकदम ठोस असे उदाहरणं पाहिजेत. काय उदाहरणं असू शकतात? तर तुम्ही ज्यावेळेस म्हणाल की एखाद्या समाजामध्ये काही गोष्टी घडत आहेत तर त्या घडत असताना त्यांचं म्हणजे एक रिफ्लेक्शन आपल्याला चित्रपटांवर दिसतं. जर आपण सुरुवातीपासून जर विचार केला तर सुरुवातीपासून आपल्याला असं पाहायला मिळेल की ज्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व जो काळ आहे त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तुम्ही पाहताय की अभिव्यक्तीवर मर्यादा होत्या. म्हणजे बऱ्यापैकी ज्या काही अभिव्यक्ती व्हायच्या त्या अभिव्यक्तींवर मर्यादा होत्या आणि त्या मर्यादांचं काय व्हायचं की इंग्रजांच्या एकूणच म्हणजे ज्या काही पॉलिसीज असायच्या त्या पॉलिसीला अनुषंगाने आपल्याला काही चित्रपट निर्मिती असेल किंवा इतर गोष्टी असतील तर त्यांचे देखील आपल्याला त्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागायचं. जर सुरुवातीला पाहिलं तर देव, धर्म अशा पद्धतीचे चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले. का पाहायला मिळाले? कारण समाज तसा होता आणि समाजामध्ये ज्या काही घडणाऱ्या गोष्टी होत्या त्याचंच रिफ्लेक्शन आपल्याला मूव्हीजमध्ये किंवा चित्रपटांमध्ये पाहायला मिळालं, सिनेमाजमध्ये पाहायला मिळालं. म्हणजे राजा हरिश्चंद्र असेल 1913 त्यानंतर आपल्याला जर आपण पाहिलं तर आपल्याला सत्यवान सावित्री, लंका दहन, कृष्ण जन्म अशा पद्धतीचे जे काही आपले चित्रपट आहेत ते चित्रपट आपल्याला पाहायला मिळाले. ओके, तर त्यानंतर आपण जर व्यवस्थितपणे पाहिलं हे सगळे याच्यामध्ये जर योगदान आहे ते दादासाहेब फाळके यांचं होतं. म्हणजे जी चित्रपटांची नावं तुम्हाला सांगितली जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत तर त्यामध्ये आपल्याला यांचं योगदान खूप मोठं होतं आणि त्या योगदानातून आपल्याला ही चित्रपट निर्मिती झालेली पाहायला मिळाली. ओके, तर ही एक गोष्ट आहे की जेणेकरून आपल्याला चित्रपटांचं म्हणजे सोसायटीचं चित्रपटांवरचं रिफ्लेक्शन पाहायला मिळेल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आला मारा, बोलपट आला, बरोबर. त्याच्यानंतर काही देशभक्तीपर मूव्हीज बनले जसे की मनोज कुमार भारत, त्याला भारत कुमार हा एक टोपण नाव घेऊन त्याने देखील काही मूव्हीज बनवले. म्हणजे जो स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ आहे किंवा स्वातंत्र्याच्या दरम्यानचा म्हणजे 1950-60चं जे दशक होतं त्याच्यामध्ये खूप जास्त देशभक्तीपर चित्रपट आले. कारण भारत स्वतंत्र झाला होता आणि त्याच्यानंतर ज्या काही
कथा किंवा ज्या काही स्टोरीज बाहेर यायच्या त्या स्टोरीजवर ते चित्रपट बनवले गेले आणि भारत एकसंध आणि एक देश राहण्याच्या दृष्टीने हे देशभक्तीपर गीतं किंवा देशभक्तीपर चित्रपट यांचं देखील योगदान त्याच्यामध्ये आपल्याला विसरता येणार नाही. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे तुम्हाला मुख्य प्रवाहामध्ये जे काही समाज प्रबोधन पाहायला मिळतं का अलीकडच्या चित्रपटात, तर OTTवर काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, परंतु चित्रपटांमध्ये एक कमर्शियल अँगल जास्त असतो. म्हणजे खूप KGF सारख्या मूवीज म्हणजे मारधाड आणि या सगळ्या ॲक्शन्स आणि त्यात आपल्याला कोणताही असं एखादा समाज प्रबोधनाचा अँगल मिळत नाही. परंतु जर तुम्ही काही चित्रपट पाहिले जसे की आर्टिकल 15 आला होता आयुष्यमान खुरानाचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला जाती व्यवस्थेवर गोष्टी पाहायला मिळाल्या. त्यानंतर गँग्स ऑफ वसेपूर हा चित्रपट होता, एक आपण असं म्हणू शकतो ग्रामीण भागातला गुन्हेगारी वृत्तीवरचा आणि त्यानंतर त्याच्यातून होणारी वाताहत या सगळ्या गोष्टींवरचा चित्रपट होता. बरोबर, तर अशा पद्धतीचे चित्रपट देखील आपल्याला पाहायला मिळतात जे काय करतात की त्या ठिकाणाचं म्हणजे ते गँग्स ऑफ वसेपूरमध्ये आपण जर बघितलं तर जे काही स्थानिक राजकारण आहे किंवा जे काही स्थानिक लोकांचे व्यवसाय आहेत आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न आणि त्यातून मग होणाऱ्या जे काही क्रिमिनायझेशन आहे त्या गोष्टी आपल्याला तिथे पाहायला मिळाल्या. म्हणजेच सोसायटीमधलं रिफ्लेक्शन मूवीजमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ओके, तर ह्या गोष्टी पण आहेत. त्यानंतर काही आपल्याला मुख्य प्रवाहाच्या सोबतच काही समाज प्रबोधन करणारे दिग्दर्शक मोठे होऊन गेलेत. श्याम बेनेगल असतील, केतन मेहता, गोविंद निहलानी यांची नावं आपल्याला, नागराज मंजुळेंचं अलीकडचं आपण जर नाव पाहिलं, व्ही शांताराम हे देखील खूप मोठं नाव आहे. तर ह्या सगळ्यांचं आपल्याला योगदान देखील विसरता येणार नाही, कारण या लोकांनी ती दूरदृष्टी ठेवली किंवा ती दृष्टी ठेवली आणि त्या ऑब्झर्वेशन्समधून त्यांनी मूव्हीज घडवल्या. हे देखील आपल्याला खूप जास्त लक्षात घेता येण्यासारखी गोष्ट आहे. ओके, त्यामुळे यांचं देखील योगदान याच्यामध्ये खूप जास्त आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण या गोष्टींचा उल्लेख केला, देशभक्तीपर मूवीजचा आपण विचार केला. नंतर मग आपल्याला पर्सनॅलिटी बेस्ड देखील काही मूवीज आल्या. म्हणजेच MS धोनी ज्यावेळेस आपल्या पीकवर होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचा जो स्ट्रगल आहे आणि त्यातून त्यांनी घडवलेली त्याचं करिअर यातून प्रेरणा देण्यासाठी खूप जास्त मूवी या महत्त्वाच्या ठरल्या. म्हणजे वास्तव जीवनावर हे चित्रपट होता. नंतर मांझी म्हणून एक आला होता अलीकडे, म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्तीचं काही प्रतीक असेल तर ते चित्रपट आपल्याला पाहायला मिळेल. मिल्खा सिंग, त्यानंतर मेरी कोम हे देखील आपल्याला पर्सनॅलिटी बेस्ड मूवीज इथे पाहायला मिळतील की जे वास्तवात आहे, जे सत्यामध्ये आहे, जे सोसायटीमध्ये आहे ते आपल्याला मूवीजमध्ये पाहायला मिळालं. ओके, त्यानंतर 1940 ते 60 हा सुवर्णकाळ मानला जातो भारतीय चित्रपट पूर्ण इंडस्ट्रीचा. याच्यामध्ये धरती के लाल, नीचा नगर, नागरिक, 2 बिघा जमीन, त्यानंतर शहरी जीवनाचा जो काही चेहरा दाखवण्यासाठी प्यासा आणि आवारा हे 2 चित्रपट आले. याच्यामध्ये तुम्हाला एकूणच शहरी जीवनाचा चेहरा म्हणजेच काय वाताहत आहे, कशी दशा दिशा काय आहे याच्याबद्दलचं आपल्याला चित्रण झालं, जे ॲक्च्युअलमध्ये त्या काळामध्ये आपल्याला पूर्ण शहरी जीवनामध्ये पाहायला मिळतं. ते चित्रपटांमध्ये रिफ्लेक्शन त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ओके, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला लार्जर दॅन लाईफ म्हणजे जंजीर, दीवार, शोले यांसारखे चित्रपट आले, जे की फक्त कमर्शियल त्यांचा अँगल होता, त्यातून समाज प्रबोधन वगैरे असं काही नव्हतं. कारण भारत तुम्ही पाहताय की भारत त्यावेळेस स्थिर स्थावर होत होता. भारताने त्यावेळेस 1-2 युद्ध देखील पाहिलेले होते. त्याच्यानंतर आपल्या पंचवार्षिक योजना येत होत्या, त्याच्यातून आपण वेगवेगळ्या योजनांच्या आधारावर आपण पुढे जात होतो. त्याच पद्धतीचा हा जो काळ आहे म्हणजे आणीबाणीच्या अलीकडचा. त्यानंतर आपल्या चित्रपटांवर काही प्रमाणामध्ये वाजवी बंधनं टाकली गेली आणीबाणीच्या काळामध्ये, ते पण आपल्याला लक्षात घेता येण्यासारख्या गोष्टी आहेत. मराठी चित्रपटांचा जर तुम्ही विचार केलात तर देऊळ सारखं चित्रपट येऊन गेला 2013मध्ये. त्याच्यामध्ये भक्तीचं बाजारीकरण कशा प्रकारे केलं जातं, म्हणजे जी काही मोठमोठी आपण असं म्हणू शकतो की मंदिर आहेत, ट्रस्ट आहेत, तर त्या ठिकाणी भक्तीचं जे बाजारीकरण होतं त्याचं चित्रण केलं आणि तेच चित्रण त्यांनी मांडलं होतं पूर्ण चित्रपटामध्ये. आणि त्याचं अतिशय म्हणजे असं आपण म्हणू शकतो विनोदाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन करण्याचं काम केलं होतं. म्हणजे हे देखील आपण म्हणू शकतो समाज मनाचा आरसा कशा पद्धतीने आहे चित्रपट हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर वास्तव जो संजय दत्त यांचा चित्रपट होता त्याच्यामध्ये गुन्हेगारी जगाचं दर्शन घडवलं होतं. कोर्टसारखा एक सिनेमा येऊन गेला मध्ये, बऱ्यापैकी तुमच्या कोणी पाहिलं नसेल हा चित्रपट, कारण न्यायव्यवस्था आणि तपास यंत्रणा याच्यामधला आणि समाज ह्या 3 गोष्टींमध्ये कशा प्रकारे गुंफण घालून हा कोर्ट चित्रपट त्यांनी तयार केला होता. याची म्हणजे कोणतंही तारीख पे तारीख वगैरे असं ओरडणं वगैरे याच्यात काही नव्हतं. तर सर्वसामान्यपणे न्यायालय ज्याप्रमाणे काम करतं त्याप्रमाणे, त्याचबरोबर तपास यंत्रणा
कशा प्रकारे काम करते आणि त्याचा एकूणच समाजावरचा इम्पॅक्ट कसा असतो हे देखील इथे पाहायला मिळालं. त्यानंतर सिंहासन नावाचा एक खूप अप्रतिम सिनेमा येऊन गेला आणि तो सिनेमा आजच्या म्हणजे सद्यस्थितीचे जे काही राजकारण सध्या महाराष्ट्रात चालू आहे त्याच्यावर देखील चित्रण करताना किंवा भाष्य करताना आपल्याला दिसतं. जुना सिनेमा आहे परंतु सद्यस्थितीमध्ये देखील आपल्याला लागू होतो अशा पद्धतीचा आहे. त्यानंतर 10वी फ म्हणजे शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी हे जे काही समाजामध्ये चालतं याच्याबद्दलचा 10वी फ म्हणून एक सिनेमा येऊन गेला. त्यानंतर मसान, सैराट हे जाती व्यवस्था, ऑनर किलिंग याच्याबद्दलचा चित्रपट, म्हणजे तुम्ही किती जाती व्यवस्थेने ग्रासलेले आहात आणि त्यानंतर त्यातून होणारे काही तुमच्या हातून जे काही दुष्कृत्य आहे त्याचं चित्रण आपल्याला सैराट सिनेमामध्ये पाहायला मिळालं. म्हणजे जाती व्यवस्था आणि ऑनर किलिंग याच्यामध्ये आपल्याला हा सिनेमा पाहायला मिळाला. म्हणजे तुम्ही जर चित्रपटांचाच विचार केला तर तुमच्या शब्दांना म्हणजे तुम्ही जे काही स्टेटमेंट, आता मी म्हटलं की चित्रपटांमध्ये जाती व्यवस्थेचं चित्रण दाखवलं, कशावरून, तर तुमच्याकडे 2-3 उदाहरणं पाहिजेत. सैराट, मसान तुम्ही टाकलं, तुमच्या स्टेटमेंटला वजन प्राप्त झालं. आता त्यानंतर तुम्ही जर आणखी म्हटलं की चित्रपटांमध्ये हिंदू मुस्लिम यांचा सलोखा दाखवण्यासाठी या गोष्टी सांगितल्या गेल्या, हे गाणं आहे त्यांनी तुम्ही सुरुवात करू शकता किंवा आणखी तुमच्या डोक्यात दुसरं काही असेल तर ते तुम्ही सुरुवातीला टाकू शकता आणि एंड करू शकता, बरोबर. त्यानंतर गाण्यांचं देखील मी तुम्हाला यासाठी हे टाकले की गाणे देखील काळानुसार बदलत जातात. म्हणजे तुम्ही पाहिलं की दिल चाहता है मधले ते कोई कहे कहता रहे म्हणजे तरुणाईचं गीत आहे, बरोबर. तर त्या पद्धतीने देखील ते आपल्याला घेता येईल की म्हणजे एकूणच जर LPG धोरण ज्यावेळेस लागू झालं तर जागतिकीकरणाकडे भारत जसं जसं पुढे येत आला तसं पॉप म्युझिक खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये ऐकलं गेलं आणि त्याचं मार्केट एक निर्माण झालं आणि अलीकडे तुम्ही बघता की रॅपपर्यंत या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. तर ते देखील आपण काय बघतोय की समाजामध्ये जे काही घडतोय म्हणजे समाज जसा बदलतोय, सोसायटी जशी बदलते त्याच पद्धतीने देखील इंडस्ट्रीत पण बदलते, त्याच्यामध्ये चित्रपट बदलतात, त्या पद्धतीने त्याचं म्युझिक देखील बदलतं आहे, बरोबर. तर जेच आपण म्हणतो की पॉप म्युझिक, BTS वगैरे सारखं जे काही चालू आहे सध्या त्या गोष्टी आपण पाहता येतील. ओके, तर त्याप्रमाणे म्हणजे जसं भारत कुमार वगैरे यांच्या काळातले गाणे आणि या सगळ्या गोष्टी, जसा समाज बदलतोय त्याप्रमाणे चित्रपट बदलतोय आणि चित्रपट ज्याप्रमाणे आहे ते चित्रपटांचा पण इम्पॅक्ट समाजावर होत असतो. म्हणजे वाईस वर्सा, जरी तुम्हाला विषय असला समाजमानाचा आरसा तरीसुद्धा चित्रपटांचा समाजावरचा इम्पॅक्ट तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. जसं की सैराट सिनेमा आहे, तर सैराट सिनेमामध्ये दाखवले की ऑनर किलिंग आणि जाती व्यवस्थेवर त्याने भाष्य केलं आहे, परंतु सैराट पाहिल्यानंतर देखील ऑनर किलिंग झालेल्या आहेत. म्हणजे इम्पॅक्ट वाईस वर्सा आहे, दोन्हीकडे होऊ शकतो. तुम्हाला थोडक्यात हे देखील मांडायचं की चित्रपटांचा इम्पॅक्ट समाजावर कसा होतो, परंतु जास्तीत जास्त एसे कशावर लिहायचे, समाजाचा समाज ज्याप्रमाणे वागतो त्याप्रमाणे चित्रपटांमध्ये दाखवलं जातं. एवढं पुरेशी आहे. चित्रपट देखील तुम्हाला दाखवले ते कोणकोणते चित्रपट आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी दाखवल्या गेल्यात याच्याबद्दलचं देखील मी इथे तुम्हाला थोडक्यात गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, सो हे एवढं सफिशियंट याच्यामध्ये राहणार आहे. हे मुद्देसूदपणे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला नक्कीच त्याच्यावर चांगले मार्क्स मिळतील. पुढे आपल्या इंग्लिश एसे होता, तो म्हणजे नॉलेज इज पॉवर. आणि हा एसे बऱ्यापैकी लोकांनी लिहिला नाही, कारण पुढचा आपला एसे एअर पोल्युशनचा होता, तो कम्पॅरेटिव्हली जरा सोपा होता आणि तो एसे लिहिला. तर आपण नॉलेज इज पॉवर याच्याबद्दलचं थोडक्यात जाणून घेऊ की कशा पद्धतीने हा एसे लिहिता येऊ शकला असता. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की डेफिनेशन. असं लिहायचं नाही डेफिनेशन ऑफ नॉलेज, तर जस्ट आपण सुरुवातच करायची की इन्फॉर्मेशन, अंडरस्टँडिंग अँड स्किल दॅट यू हॅव अक्वायर थ्रू दी लर्निंग और एक्सपिरियन्स. म्हणजे अनुभवातून किंवा तुमच्या शिकण्यातून किंवा या ज्या काही तुम्ही गोष्टी शिकता किंवा जी काही माहिती तुम्ही मिळवता, त्याचबरोबर तुम्ही जे काही तुमची समज निर्माण होते, त्याचबरोबर तुम्ही जे काही कौशल्य निर्माण करता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा पद्धतीने मांडता येतात, तर नॉलेज म्हणून तुम्हाला मांडता येतात. ओके, तुमची समज, तुमचं कौशल्य, तुमच्या जवळची माहिती जी तुम्ही मिळवता, जी तुम्ही शिकता अनुभवातून किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूटमधून, ते तुमचं नॉलेज समजलं जातं, बरोबर. म्हणजे लोक तुमचं काय म्हणतात, तुमच्यावरची पैसा असेल, तुमची संपत्ती असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून हिसकावून घेतल्या जाऊ शकतील, चोरल्या जाऊ शकतील, परंतु ज्ञान तुमचं कधीही हिसकावलं जाऊ शकत नाही, बरोबर. ते तुमच्याबरोबरच जाईल, बरोबर. जे काही तुम्ही अक्वायर केलं ते तुमच्याबरोबरच जाईल. त्यामुळे असं स्टेटमेंट टाकलं, पीपल कॅन इझिली स्टील युअर मनी अँड पॉवर बट नॉट नॉलेज. हे स्टेटमेंट टाकून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा इन्फॉर्मेशन, अंडरस्टँडिंग अँड स्किल वगैरे याच्याबद्दलचं तुम्ही माहिती टाकून काय करू शकता, सुरुवात करू देखील शकता. ओके,
त्याच्यानंतर बेंजामिन फ्रँकलिन यांचं एक स्टेटमेंट आहे, ते म्हणजे काय की ॲन इन्व्हेस्टमेंट इन नॉलेज ऑलवेज पेज द बेस्ट इंटरेस्ट. जे काही तुमची गुंतवणूक आहे, ज्ञानामध्ये होणारी जी गुंतवणूक आहे, ती गुंतवणूक तुम्हाला नेहमीच काय देते, एक उत्तम असं व्याज देते. आणि जे काय असते तुम्हाला तुमच्या खूप दीर्घ काळापर्यंत तुमच्यासोबत राहणारं असतं. म्हणजे बेंजामिन फ्रँकलिन यांचं स्टेटमेंट आहे. हे कोट केलं आणि जरी तुम्ही सुरुवात केली तरी पण चालेल, किंवा हे डेफिनेशन टाकून जरी तुम्ही सुरुवात केली तरी चालेल. बरोबर. नॉलेजबद्दल असं म्हटलं जातं की हे एक बॉटमलेस ओशियन आहे. म्हणजे काय की असा एक महासागर आहे ज्याला तळ नाही आहे. तुम्ही जेवढं खोल जाल तेवढं तुम्ही जातच जाल, कारण त्याला कोणतीही सीमा नाही आहे, कोणतीही बाउंड्री नाही आहे. या पद्धतीने आपण जर मांडलं की बॉटमलेस ओशियन, नॉलेज इज अ बॉटमलेस ओशियन असं जरी म्हटलं तरी पण तुम्हाला एक चांगलं इम्प्रेशन तुमचं पडू शकतं. ओके. मोस्ट पॉवरफुल थिंग इन वर्ल्ड इज नॉलेज बिकॉज इट कॅन क्रिएट अँड डिस्ट्रॉय लाईफ ऑन अर्थ अँड बियॉन्ड इफ अवेलेबल. म्हणजे जर पृथ्वीवरची जी काही लाईफ आहे ती तयार करू शकतो आणि नष्ट देखील करू शकतो, डिस्ट्रॉय करू शकतो, आणि त्याच्या पलीकडे देखील आपण करण्याचे, म्हणजे एवढं कलाकार माणूस आहे, हा माणूस काय करू शकतो तर ते निर्माण देखील करेल, एवढं त्याला नॉलेज आहे, आणि तो ते डिस्ट्रॉय देखील करेल पृथ्वीवरचं पूर्ण लाईफ. हे देखील त्याला शक्य आहे. कशाद्वारे तर नॉलेजद्वारे. नॉलेज नेहमीच पॉझिटिव्ह असेल असं नाही. ज्याने आपल्याला असं सांगता येईल की अणुबॉम्ब ज्यांनी बनवला, त्या अणुबॉम्ब बनवण्यामागचा त्याचा उद्देश जरी चांगला असेल तरीसुद्धा त्यातून डिस्ट्रक्शनच बाहेर आलं. बरोबर. तर ते पण नॉलेजच आहे. ती एक खूप मोठी गोष्ट आहे. वेपन जे आहेत जगामध्ये तयार होणारे, तर याच्यातून पण एक आपल्याला ॲडव्हर्स इफेक्ट देखील पाहायला मिळतील त्याचे. बरोबर. ॲडव्हर्स इफेक्ट त्याचे पाहायला मिळतील, आणि त्यातून मग डिस्ट्रॉयर आपण थॉट्स त्यातून निर्माण होतात. आर्म्स आहेत, ॲम्युनेशन्स आहेत, काही न्यूक्लिअर बॉम्ब आहे. बरोबर. त्यानंतर स्वतःच्या फायद्यासाठी माणूस काय करू शकतो, ते ज्ञान वापरून इतर लाईफ, म्हणजे काही प्राणी असतील, काही फ्लोरा फॉना ज्याला आपण म्हणतो, तर त्यांना देखील डिस्ट्रॉय करण्याचं काम ते करतं. त्यानंतर स्टिलिंग ऑदर्स हार्डवर्क, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की दुसऱ्याचं काही मेहनतीने कमवलेलं आपण हिसकावून घेऊ शकतो. कसं की हॅकिंगद्वारे. बरोबर. किंवा एखादा मालवेअर, आपण म्हणतो की तुम्हाला एवढं नॉलेज आहे की आपल्या अकाउंटमधून पैसे पण काढून घेतात काही लोक. बरोबर. तर ते पण नॉलेजच आहे एक प्रकारे. बरोबर. ते फक्त त्याचं युटिलायझेशन निगेटिव्ह वेमध्ये होतं आहे. बरोबर. त्यामुळे ह्या मॅल प्रॅक्टिसेस होत आहेत. ह्याचा ॲडव्हर्स इफेक्ट देखील आपल्याला पाहायला मिळेल. बेनिफिट पण असणार आहेत त्याचे. काय बेनिफिट असेल तर इनोव्हेशन्स होत आहेत. नॉलेज इज पॉवर म्हणतो ना आपण, म्हणजे शक्ती आहे, खूप मोठी शक्ती आहे. तर त्यातून इनोव्हेशन्स होत आहेत नवीन नवीन, जे आत्तापर्यंत होत आलेले आहेत. बरोबर. त्यानंतर समाजासाठी काही चांगलं करण्याची देखील त्यातून दृष्टी निर्माण होते. खूप मोठी मोठी नावं जशी की आपण डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणतो. बरोबर. विथ नॉलेज यू कॅन क्रॉस द बाउंड्रीज सेट बाय द सोसायटी. म्हणजे समाजाने काही घालून दिल्या गेलेल्या बाउंड्रीज आहेत ते ज्ञानाच्या आधारावर तुम्ही पार करू शकता. याचं उदाहरण म्हणजे काय, ते डॉक्टर B.R. आंबेडकर. तुम्ही पाहू शकता की जाती व्यवस्था, त्यानंतर खूप मोठं मागासलेपण पिढ्यानपिढ्याचं, या सगळ्या एका व्यक्तीने एका झटक्यामध्ये सगळं पार केलं. का? कारण त्याच्याबरोबर नॉलेज होतं. ती एक पॉवर म्हणून वापरली, आणि त्याच्या आधारावर त्यांनी पिढ्यानपिढ्याचं जे काही जाती व्यवस्था होती ती नष्ट करण्याचा प्रयत्न देखील इथे केलेला. त्यानंतर आपण आपल्याकडे सगळ्यात मोठं उदाहरण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. बाय युझिंग द नॉलेज ॲज अ टूल, म्हणजे एक शस्त्र म्हणून त्यांनी वापरलं त्यांच्या जवळची माहिती आणि त्या नॉलेज, आणि ते डिस्ट्रॉय द स्टिरियोटाइप्स अँड गेन द पॉवर. म्हणजे राजाचाच मुलगा राजा बनेल, किंवा इतर कोणाला बनता येणार नाही, त्याच्याकडे ती क्षमता नसेल, अशा पद्धतीच्या गोष्टी यांना झुगारून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य निर्माण केलेलं पाहायला मिळतं. आणि त्यांनी नॉलेज ॲज अ टूल वापरलं. म्हणजे जे काही गोरिला वॉरफेअर असेल, बरोबर, ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो, तर अशा दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं, तर एक नॉलेज म्हणून वापरलं. प्लॅनिंग जबरदस्त होतं, व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी पाठीशी होत्या, आणि त्यातून त्यांनी एवढ्या दीर्घ काळापर्यंत मराठा साम्राज्य उभं केलं. त्यामुळे हे पण आपल्याला नॉलेज इज पॉवर म्हणून आपण वापरू शकतो. ओके. ही 2 उदाहरणं कंपल्सरी तुम्ही टाकायची आहेत जर नॉलेज इज पॉवर किंवा नॉलेज रिगार्डिंग कोणताही एसे आला तर. काही पॉझिटिव्ह चेंज होत आहेत. बरोबर. तुमचा पैसा, तुमचे एफर्ट्स वाचतात, कारण तुमच्याकडे नॉलेज आहे. जर आपण म्हटलं की चाकाचा शोध लागला नसतं तर कोणतीही वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी किती मोठी मेहनत करावी लागली असती. बरोबर. तर कोणाला तरी सुचलं असेल आणि चाकाचा शोध लागला, आणि त्यातून तुमचा एफर्ट वाचले, पैसा वाचला, या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता. बरोबर. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट त्याच्यावरच आहे पूर्णपणे. नंतर मग ब्रिंग्स हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी,
ह्या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली त्याच्या अनुषंगाने येणारच आहेत. सोशल रिफॉर्मर्स जे आहेत, सामाजिक आपले जे कोण समाजसुधारक आहेत त्यांच्याबद्दल. त्यानंतर फ्रीडम फायटर्स जे क्रांतिकारक आहेत, स्वातंत्र्यवीर आपले जे आपण म्हणतो. त्यानंतर सायंटिस्ट आहेत, ऑब्व्हियस नॉलेज सगळ्यात जास्त महत्त्वाचं सायंटिस्ट इनोव्हेशन्सच्या दृष्टीने वापरतात. त्यानंतर बेटर यूज ऑफ रिसोर्सेस, म्हणजे तुम्हाला तुमची संसाधनं कशी वापरायची आहेत याच्याबद्दलचं नॉलेज येतं. नाहीतर उगाचच आपण म्हणतो की पाणी जपून वापरा वगैरे, पाण्याच्या खूप मोठ्या समस्या निर्माण होतात आणि आपण त्या गोष्टी व्यवस्थितपणे वापरत नाही का, कारण आपल्याला त्याचं नॉलेज नसतं. आणि जेव्हा कळतं आपल्याला की पाण्याची परिस्थिती खूप पुढे जाऊन भीषण होणार आहे, त्यावेळेस त्याच्याबद्दलची माहिती मिळते. काय सद्यस्थिती आहे, एल निनो ला निनोची काय परिस्थिती आहे, पाऊस पडेल का किंवा किती पडेल, याचं नॉलेज आल्यानंतर आपण त्याचं बेटर यूज करू शकतो. बरोबर, म्हणजेच नॉलेज तुम्हाला या सगळ्या बेटर यूज ऑफ रिसोर्सेसकडे घेऊन जातं. ओके, सायन्स हे ऑल अबाउट नॉलेज आहे. बरोबर, सगळ्या ब्रँचेस त्याच्या, बायो, फिजिक्स, केमिस्ट्री, ॲस्ट्रॉनॉमी वगैरे या सगळ्या गोष्टी. बरोबर, नॉलेज इज अ पाथ टू विजडम. आता विजडम आणि नॉलेज याच्यामध्ये गल्लत करायची नाही. नॉलेज म्हणजे काय तर ज्ञान आणि विजडम म्हणजे काय तर प्रज्ञा, म्हणजे ही नॉलेजपेक्षा वरची स्टेप आहे. नॉलेज तुम्ही घेऊ शकता एखादं पुस्तक वाचून, एखादा अनुभव घेऊन, परंतु विजडम हे तुम्हाला संत महात्मे किंवा एक बुद्धत्वाची जी लेवल आहे त्या लेवलला जाऊनच ते प्राप्त होतं. म्हणजे तो खूप वेगळ्या लेवललाच माणूस जातो, ते विजडम. ओके, आणि नॉलेज म्हणजे जस्ट तुम्ही लर्निंग्स, एक्सपिरियन्सेस, स्किल्स, अंडरस्टँडिंग या सगळ्या गोष्टीतून जे मिळवता ते नॉलेज. ओके, त्यानंतर आणखी एक चांगलं उदाहरण तुम्हाला इथे सांगता येईल. ते म्हणजे काय, देअर आर 2 ways ऑफ स्प्रेडिंग लाईट, टू बी अ कॅन्डल ऑर मिरर दॅट रिफ्लेक्ट्स इट. तुम्ही 2 पद्धतीने काय करू शकता, लाईट पसरवू शकता, तुम्ही प्रकाश पसरवू शकता 2 पद्धतीने. एक स्वतः मेणबत्ती होऊन किंवा दुसरा मेणबत्तीसमोर तुम्ही आरसा होऊन, जेणेकरून ती रिफ्लेक्ट होईल, परावर्तित होईल आणि प्रकाश पसरेल. म्हणजे नॉलेज तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता, दोन्ही पद्धतीने. तुम्ही कॅन्डल म्हणून स्वतः म्हणजे हे पसरू शकता, जे काही सायंटिस्ट करतात, बरोबर, जे काही सोशल रिफॉर्मर करतात, जे काही इनोव्हेशन करणारी लोकं करतात, तर हे सगळ्या लोकांनी कॅन्डल म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांचं काम तुम्ही रिफ्लेक्ट करून देखील पसरवू शकता, मिरर म्हणून. बरोबर, तर 2 पद्धतीने तुम्ही नॉलेज जगामध्ये पसरवू शकता. इथे लाईटचं उदाहरण आहे, तुम्ही नॉलेजचं उदाहरण तिथे टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला नॉलेज इज पॉवर एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे आणि तुम्हाला चांगले मार्क्स घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. नॉलेज इज पॉवर. आता हा जेव्हा तुमच्या कानावर शब्द पडला त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला एसे स्टार्ट करताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे, नॉलेज आणि पॉवर. म्हणजे नॉलेज हे पॉवर आहे. आता नॉलेज पॉवर म्हणजे काय, की तुम्हाला काहीतरी शक्ती प्रदान करते. शक्ती प्रदान करते म्हणजे काय, की शक्ती तुम्हाला दोन्ही पद्धतीने वापरता येईल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. मग त्यात दोन्ही पॉईंट आले पाहिजे. जसं आपण ॲडव्हर्स पण वापरला आणि त्यानंतर बेनिफिट्स पण वापरले. बरोबर, त्यानंतर तुम्हाला उदाहरणं सांगता आली पाहिजेत. उदाहरणं काय वापरली आपण, आंबेडकरांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वापरलं. त्यानंतर आपण त्याची डेफिनेशन करण्याचा प्रयत्न केला, काही स्टेटमेंट देण्याचा प्रयत्न केला आणि कोट पण टाकला आपण एक बेंजामिन फ्रँकलिन यांचं, की आपल्याला इन्व्हेस्टमेंट आहे, ही गुंतवणूक आहे, ते तुम्हाला कधी ना कधी रिटर्न देणार. जसं की तुम्ही MPSC UPSCचा अभ्यास करता, हे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. जरी तुम्ही सिलेक्ट नाही झालात तरीसुद्धा ते तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहील आणि तुम्ही भारताचे सुजाण आणि सजग नागरिक म्हणून तयार होण्यासाठी तुम्हाला ते फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे ही एक इन्व्हेस्टमेंट आहे दॅट पेज द बेस्ट इंटरेस्ट. गावामध्ये जाऊन तुम्ही सरपंच होऊ शकता किंवा राजकारणात जाऊ शकता, बिझनेस करू शकता, चांगली शेती करू शकता, कृषीचं तुम्हाला ज्ञान मिळाल्यामुळे. तर ह्या गोष्टी पण तुम्ही इथे मांडू शकता आणि त्यातून आपला एसे आणखी फुलवू शकता. ओके, सो नॉलेज इज पॉवर हे एक आपला एक एसे होता आणि तुमच्यापैकी 1-2 जणांनी लिहिलं आहे पण, तर त्यांना देखील ह्यातून आपल्याला बेस्ट मिळेल. ओके, त्यानंतर पुढे आपला आहे की शेवटचा एसे, तो म्हणजे एअर पोल्युशन. इझी एसे होता एकदम, म्हणजे बऱ्यापैकी GS रिलेटेड आपला असलेला एसे आहे आणि हा सगळ्यांना लिहिता येईल, कारण एअर पोल्युशन सध्या खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याची चर्चा दिल्लीपासून इतर जगामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. दिल्ली, त्यानंतर मुंबई असेल, कलकत्ता असेल, पाकिस्तानमधलं लाहोर असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे काय होत आहेत, इम्पॅक्ट करताना दिसत आहेत की खूप मोठ्या प्रमाणात पोल्युशन आहे. ओके, तर एअर पोल्युशन, आता ह्याच्याबद्दल एसे लिहिताना तुम्हाला तर काय अडचण आलीच नाही पाहिजे, कारण एअर पोल्युशनची सरळ डेफिनेशन लिहून सुरू करून द्यायचं. एअर पोल्युशन इज अ कॉन्टॅमिनेशन ऑफ इनडोअर ऑर आउटडोअर एन्व्हायरमेंट. म्हणजे काही तुमचं इनडोअर आउटडोअर दोन्ही पद्धतीने असेल, तुमचं घरामध्ये पण एअर पोल्युशन असू शकतं, बाहेर पण असू शकतं. ओके, बाय केमिकल, फिजिकल ऑर बायोलॉजिकल एजंट.
कोणतंही असेल, रासायनिक असेल, भौतिक असेल किंवा जीवशास्त्रीय पद्धतीचा असेल, या सगळ्यातून मॉडिफाईज द नॅचरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲटमॉस्फिअर, म्हणजे जी काही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत वातावरणाची ती बदलून कॉन्टॅमिनेशन म्हणजे त्या वातावरणाचं दूषीकरण होतं, प्रदूषण पसरवलं जातं. हे आपण याला काय म्हणू शकतो, एअर पोल्युशन म्हणू शकतो. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. डेफिनेशन आपण इथे मांडलेली आहे. ओके, कॉन्टॅमिनेशन होतं कसलं, तर नॅचरल कॅरेक्टरिस्टिक बदलल्या जातात ॲटमॉस्फिअरच्या. कुठल्या, तर इनडोअर किंवा आउटडोअर. कोणामुळे, तर केमिकल, फिजिकल, बायोलॉजिकल एजंटमुळे. ओके, तर आता हे जे एअर पोल्युशन आहे त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर पोल्युशन करण्यासाठी पोल्युटंट्स रिस्पॉन्सिबल आहेत. मग ते प्रायमरी असतील किंवा सेकंडरी असतील, त्यांची उदाहरणं तुम्हाला देता आली पाहिजेत. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला सद्यस्थितीमध्ये करंटमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात असल्या पाहिजेत. करंटमध्ये तुम्हाला माहीत आहे की जे काही स्विस एअर प्युरिफायर कंपनी आहे IQ एअर, त्यांनी एक रिपोर्ट आणला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की दिल्ली, लाहोर, मुंबई, कोलकाता ही एक याप्रमाणे काय आहे, खूप जास्त पोल्युटेड सिटीज आहेत. त्या सिटीज आपण त्या रिपोर्टमधून आल्या. त्यामुळे तुम्हाला करंटचा जो अँगल आहे तो देखील इथे कवर झाला. बरोबर, त्यानंतर डेफिनेशन आणि त्यानंतर जे काही रिस्पॉन्सिबल घटक आहेत ते देखील आपले इथे कवर झाले. ओके, WHO असं सांगतं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, एअर पोल्युशन कॉजेस 7 मिलियन डेथ वर्ल्ड वाईड पर इयर, म्हणजे एका वर्षामध्ये 7 मिलियन डेथ वर्ल्ड वाईड होत असतात असं WHO म्हणतो. त्यामुळे तुमचं एखाद्याचा डेटा टाकलं आहे तुम्ही, एखादं रिपोर्ट टाकलं आहे तुम्ही, ह्या गोष्टी तुम्हाला काय मिळतील, फायदेशीर ठरतील आणि तुमचा एसे आणखी स्ट्रॉंग करतील सुरुवातीलाच. ओके, त्याच्यानंतर एक केस स्टडी मी इथे टाकली, ती म्हणजे काय की जिओ हेल्थ 2022मध्ये जिओ हेल्थ या एका संस्थेने काय केली होती, एक केस स्टडी केली. इफ वी इलिमिनेट एनर्जी रिलेटेड फॉसिल फ्युएल्स इमिशन इन US मध्ये तो स्टडी त्यांनी केला होता, वुड प्रिव्हेंट जवळपास 47,000 ते 60,000 डेथ पर इयर. जर फॉसिल फ्युएल आपण काढला आणि त्याला पर्यायी व्यवस्था जर दिली, इलेक्ट्रिक असेल, CNG असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी, तर काय होऊ शकतं, 47,000 ते 60,000 लोक ही मरणापासून किंवा मृत्यूपासून वाचू शकतात, अशी यांची एक स्टडी आहे. ओके, तर हे केस स्टडी म्हणून तुम्ही वापरू शकता, ज्याने तुमच्या एसेला आणखी वजन प्राप्त होईल. इंडिकेटर टू कम्युनिकेट टू दी पब्लिक हाऊ पोल्युटेड द एअर क्वालिटी करंटली, हे काय आहे, तर हे AQI हे एक आपल्याला पाहायला मिळतं. जेवढी जास्त तेवढी सिव्हिअर सिच्युएशन तुमच्या एरियामध्ये वातावरणाची आहे. हल्लीचे स्मार्टफोन पण आपल्याला एअर क्वालिटी इंडेक्स दाखवतात, ज्याच्यातून आपल्याला कळतं की या एरियामध्ये किती प्रकारचं, किती पद्धतीने मोठ्या प्रमाणात पोल्युशन आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही एसे तुमचा खूप छान रंगवला, सुरुवात झाली, तुम्ही करंटचं गोष्टी टाकल्या, तुम्ही रिपोर्ट टाकला, तुम्ही एक केस स्टडी टाकली, तुम्ही WHO बद्दलचं म्हणणं मांडले आणि एअर पोल्युशन काय आहे ते सांगून तुम्ही कोण त्याला रिस्पॉन्सिबल आहे ते देखील मांडलं. त्याच्यानंतर पुढे आता कॉजेस काय आहेत, का होतात, त्यांची पूर्ण लिस्ट तुम्ही टाकली. लिस्ट असे लिहिण्यापेक्षा तुम्ही बर्निंग फॉसिल फ्युएल्स, ऑटोमोबाईल्स कॉमा देऊन जरी टाकलं तरी चालेल, किंवा दिल्लीमध्ये आपण बघतो की स्टबल बर्न, बरोबर, स्लॅश अँड बर्न या पद्धतीची शेती आपल्याला पाहायला मिळते, त्याने देखील एअर पोल्युशन होतं. स्टबल म्हणजे ज्यावेळेस पंजाब, हरियाणा या भागामध्ये शेती केल्यानंतर जे काही तण उरतात त्या तणांना सरसकट पेटवून दिलं जातं, त्याच्यातून निर्माण होणारं धूर हा ट्रॅप होतो आणि तो ट्रॅप झाल्यानंतर तो दिल्ली आणि या परिसरामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉग तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला आपण स्मॉग म्हणतो, म्हणजे स्मोक प्लस फॉग, बरोबर, स्मॉग असं आपण त्याला म्हणतो. ओके, तर जे ट्रॅप झाल्यामुळे खूप भयानक परिस्थिती निर्माण होते आणि ते एक प्रमुख कारण आहे. त्यानंतर ऑटोमोबाईल्स ऑब्व्हियस आहे. ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज जे आपल्याला आपल्याला ईशान्य भारतामध्ये पाहायला मिळते, स्लॅश अँड बर्न, झूम पद्धतीची शेती, एका ठिकाणी शेती झाली की तिथे जाळपोळ करून पुढे जायचं, तर त्यामुळे देखील प्रदूषण वाढतं. फॅक्टरीज, इंडस्ट्रीज खूप मोठं एक रिझन आहे. फॅक्टरी आणि इंडस्ट्री यांच्यावर पोल्युशन खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढतं. डोमेस्टिक सोर्सेस म्हणजे काही ठिकाणी अजूनही आपल्याला गॅस सिलेंडर वगैरे वापरलेले पाहायला मिळत नाही, तर त्या ठिकाणी लाकूड जाळून जेवणापासून सगळ्या पद्धतीने गोष्टी केल्या जातात, त्यामुळे ते पण एक एअर पोल्युशनचं कारण आहे, बरोबर. त्यानंतर डिफॉरेस्टेशन खूप मोठं कारण आहे, बरोबर. त्यानंतर लँडफिल्स, मिथेनने देखील आपल्याला इथे गोष्टी पाहायला मिळतील की एअर पोल्युटेड झालेली पाहायला मिळते. वोलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड स्प्रे वगैरे जसं आपण मारतो, डिओ वगैरे, तर याच्यामुळे देखील एअर पोल्युशन होतं.
मायनिंग ॲक्टिव्हिटी, खाणकाम वगैरे याच्यामुळे जे काही मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन होतं ते देखील कारणीभूत या सगळ्या गोष्टींना असणार आहे. ओके. त्याच्यानंतर याचे इफेक्ट काय होऊ शकतात, तर व्हेरियस डिसीज होतील, तुम्हाला लंग्स इश्यू वगैरे, इतर फुफ्फुसाचे आजार, श्वसनाचे आजार होऊ शकतात, ग्लोबल वॉर्मिंग होऊ शकते, बरोबर. कारण हे सगळे एअर पोल्युटंट्स ह्याच्यात असले वातावरणामध्ये तर ते हीट ट्रॅप करणार आणि ऑब्व्हियस आहे की ग्लोबल वॉर्मिंगला काय करतील ते वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतील. ॲसिड रेन होऊ शकतं, बरोबर. ॲसिड रेन आपल्याला सल्फर डायऑक्साईड वगैरे याच्यामुळे पाहायला मिळतं, तर ते पण आपल्याला इथे होताना दिसेल. ओझोनचं डिप्लेशन होईल. इफेक्ट्स ऑन ॲनिमल्स, प्राण्यांवर देखील त्याचे ॲडव्हर्स पाहायला मिळतील. ह्या सगळ्या गोष्टी आपण मांडल्या. कॉजेस काय आहेत, त्याचे इफेक्ट काय होतील. त्यानंतर आपण काय म्हटलं की एअर पोल्युशन कंट्रोल कसं होऊ शकतं, तर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून, बरोबर. म्हणजे प्रत्येक एक माणूस एक कार घेऊन जाण्यापेक्षा जर सगळ्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरला तर अगेन तो एक प्रश्न निर्माण होईल की पब्लिक ट्रान्सपोर्ट किती सक्षम आहे, तो एक प्रश्न आहे, परंतु वापरावं लागेल आपल्याला. त्यानंतर एनर्जी कन्झर्वेशन हे करावं लागेल. एनर्जी कन्झर्वेशन, जेवढी कमी आपण एनर्जी वापरू तेवढी एनर्जी आपल्याला निर्माण करण्यासाठी एफर्ट्स कमी लागतील आणि फॉसिल फ्युएल्स वगैरे यांचं देखील ज्वलन कमी होईल. त्यानंतर यूज क्लीन एनर्जी, CNG, सोलार किंवा इलेक्ट्रिक या पद्धतीची जर आपण वापरली तर जेणेकरून फॉसिल फ्युएलचा वापर कमी होईल. आणि जसं की जिओ हेल्थ म्हणतं त्याप्रमाणे 47 ते 60 हजारपर्यंत डेथ कमी होतील. US स्टडी आहे, परंतु ती भारतासाठी पण लागू असणार आहे. नंतर ट्री प्लांटेशन, म्हणजे आपल्याला वृक्षारोपण करावं लागेल आणि जे खूप मोठं काम आपलं आहे ते म्हणजे वृक्षारोपण. कारण जे काही वातावरण स्वच्छ ठेवण्याचं काम आहे ही आपली वनसंपत्ती आहे तीच करत असते आणि त्यातून आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो. तर एअर पोल्युशनवर एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी पण तुम्हाला चांगले मार्क मिळतील, नो डाऊट. मी केस स्टडी टाकले, रिपोर्ट टाकले, त्याच्यामध्ये डेफिनेशन्स टाकले, AQI टाकले, त्यानंतर WHO बद्दलची माहिती टाकली, रिस्पॉन्सिबल घटक टाकलेत, कॉजेस टाकलेत, इफेक्ट्स आणि नंतर कंट्रोल आणि नंतर वे फॉरवर्ड द्यायचं की कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतील. ओके. आपले जे एसे होते त्याचे भारतातील कामगार, सद्यस्थितीमध्ये कामगारांची स्थिती आणि अलीकडेच नारायण मूर्ती यांनी जे काही स्टेटमेंट केलं होतं की 72 तास काम केलं पाहिजे भारतात, तर त्याच्यावरूनही भारतातल्या कामगारांची चर्चा निर्माण झाली आणि त्यातून आम्हाला वाटलं की हा हॉट टॉपिक बनू शकतो, म्हणून याच्यावर एसे टाकला. त्यात चित्रपट समाजमानाचा आरसा, म्हणजे अलीकडे जर आपण पाहिलं तर चित्रपटांचं इम्पॅक्ट माणसावर किती आहे आणि माणसांचा इम्पॅक्ट चित्रपटावर किती आहे हे आपण अलीकडे पाहतोच. आणि OTT वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे देखील त्याची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झालेली पाहायला मिळते. त्यानंतर नॉलेज इज पॉवर हा एक एसे टाकला की जेणेकरून तुम्हाला विचार करता यावा. आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला थोडंसं थॉट प्रोसेस तुमची आणखी वाईड व्हावी, त्या दृष्टीने थोडंसं कम्पॅरेटिव्हली टफ टाकला होता. आणि त्यानंतर एअर पोल्युशन, सध्या चर्चा खूप याची होते म्हणून हा एक एसे याच्यावर होता. खूप छान तुम्ही पण लिहिले, परंतु तुमच्या एसेमध्ये हे देखील पॉईंट्स ॲड करा जेणेकरून आणखी चांगला एसे बनू शकतो. त्यानंतर पुढे आपलं ट्रान्सलेशन होतं. ट्रान्सलेशन महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचं होतं. आणि काही मी जसं म्हटलं की या ठिकाणी आपल्याला कीवर्ड्स असतात, ते कीवर्डचं ट्रान्सलेशन जमलं पाहिजे. ते जमलं की आपल्याला बाकीच्या गोष्टी इझिली जमतात. त्यामुळे फक्त लक्षात ठेवा, हे बऱ्यापैकी सगळ्यांनी चुकवलं होतं. कारण काय होतं की अशा पद्धतीचं आपण ट्रान्सलेशन कधी केलेलं नसतं. कारण विजडम, मोरल्स वगैरे शब्द बऱ्यापैकी मला तुमच्यापैकी काहींनी मेसेज पण केले की टफ होतं थोडंसं, पण टफ असू द्यात, टफची सवय लावा, त्यावेळी इझी आलं तर तुम्हाला ते इझिली सॉल्व्ह होईल. ओके. तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा आता की ज्या काही गोष्टी आपण करतो त्यात कीवर्ड्स असतात, त्यांचं आपल्याला काय आलं पाहिजे. ट्रान्सलेशन जमलं की आपण नंतर इझिली करू शकतो. ओके. तर इथे ऑप्रेस्ड, इरॅडिकेशन हे शब्द आहेत. म्हणजे इरॅडिकेशन म्हणजे समूळ उच्चाटन म्हणतो आपण एखाद्या गोष्टीचं, बरोबर. ऑप्रेस्ड म्हणजे एखादा आपण असं म्हणू की शोषित वर्ग आहे, बरोबर. अपलिफ्टमेंट या शब्द म्हणजे काय की त्याचा आपल्याला उद्धार करायचा आहे, त्या दृष्टीने जो शब्द होता. अनटचेबिलिटी हा शब्द तो तुम्हाला माहीत आहेच, बरोबर. अस्पृश्यता. त्यानंतर आणखी याच्यामध्ये तुम्हाला सोसायटी ऑफ ट्रूथ सीकर्स म्हणजे सत्यशोधक समाज याच्याबद्दलची देखील तुम्हाला हा शब्द देखील तुम्हाला सांगता आला असता. त्यानंतर तुम्हाला पुढे होतं हे ऑप्रेस्ड हे शब्द रिपीट झालेत, त्यामुळे त्याच्याबद्दल दुसरी एक गोष्ट अशी होती की बऱ्यापैकी लोकांनी इथे म्हणजे रिफॉर्मर, एज्युकेटर, थिंकर इथे पण आपल्याला गल्लत किंवा चुकीचे शब्द टाकलेले पाहायला मिळतात, तर हे देखील होता कामा नाही. ओके. त्यानंतर एक्सप्लॉयटेड कास्ट, बरोबर.
म्हणजे एखाद्या जातीला खूपच अत्याचार झालेत त्याच्यावर, अशा पद्धतीचा तो शब्द आहे एक्सप्लॉयटेड. त्यानंतर पुढे आपल्याला काही शब्द विचारले होते, ते म्हणजे काय, विक्टर्स म्हणजे काही विजेते आणि वँकेश्ड म्हणजे काही पराभूत झालेले, तर त्यांना देखील ते शब्द आपल्याला इथे आले पाहिजे होते. तर कीवर्ड्स, मी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुमचे कीवर्ड्स कशा पद्धतीने तुम्ही उचलताय आणि त्यांचा अर्थ कसा लावताय. इथे पण तुम्हाला इन्फॅन्टिसाइड्स हा एक शब्द होता, तिथे काहींनी फेटिसाईड हा शब्द पण वापरला आहे. तर तो भ्रूणहत्या आणि बालक म्हणजे छोट्या बालकांची हत्या ह्याच्याबद्दलचे ते 2 शब्द होते, छोट्या मुलींची हत्या वगैरे, तर ते देखील लक्षात घ्या. इन्फॅन्ट आणि तर फर्टिसाईड हे 2 शब्द वेगळे आहेत, भ्रूण आणि नंतर इन्फॅन्ट. इन्फॅन्ट हे जे काही नवजात बालक वगैरे असतात त्यांना आपण म्हणतो, आणि भ्रूण म्हणजे जन्माच्या आधीची स्थिती. ओके, तर तो फर्टिसाईड आणि इन्फॅन्टिसाईडमधला अर्थ डिफरन्स देखील लक्षात घ्या. सो आपल्याला यातून आपल्याला कळलं की जे काही कीवर्ड्स आहेत ते आपण जर व्यवस्थितपणे मार्क केले तर आपण काय करू शकतो, इझिली आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. जसं की रिव्होल्युशनरी स्टेप, क्रांतिकारी पाऊल देखील आपण इथे पाहिलं. ओके, तर अशा पद्धतीने हे तुम्ही पाठच करून ठेवा. जर कोणतं तुम्हाला शिक्षणावर वगैरे एसे आला इंग्लिशमधला, तर तुम्ही हे टाकून जसे सुरुवात करू शकता आणि त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला जाईल. ओके, त्यामुळे मी ट्रान्सलेशन आणि सारांश लेखनमध्ये पण असेच पॅराग्राफ टाकतो आहे की ज्यांचा उपयोग तुम्हाला एसे रायटिंगला पण होईल आणि ज्यांचा उपयोग तुम्हाला GSसाठी देखील झालेला पाहायला मिळेल. ओके, नेक्स्ट. त्यानंतर इंग्लिशचं मराठीमध्ये आपल्याला एक एसे होता, त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनेटची माहिती विचारली होती. तुम्ही इंटरनेट हा शब्द जरी ठेवला तरी पण चालेल, परंतु आंतरजाल हा शब्द माहीत असेल तर तो लिहा. ओके, तर त्याच्यामध्ये आपण ते लिहू शकतो. त्यानंतर इथे बऱ्यापैकी सगळ्यांनी गाणे लिहिलं होतं, म्हणजे इथे म्युझिक हा शब्द होता. तर प्रतिमा, फाईल किंवा दस्त देखील म्हणू शकता इथे तुम्ही, दस्तऐवज किंवा दस्त. तर पिक्चर्स, फाईल्स, त्यानंतर इथे तुम्हाला म्युझिक होतं. म्युझिक म्हणजे संगीत, आणि इथे बऱ्यापैकी लोकांनी गाणं लिहिलं. गाणं म्हणजे काय, तर सॉन्ग म्हणजे गाणं. ओके, मूवीज तर चित्रपट, ह्या सगळ्या गोष्टी इथे आल्या. संगणक, लॅपटॉप. मोबाईल एक शब्द होता, त्याचा भ्रमणध्वनी असा होतो. मोबाईल म्हणजे तुम्ही मोबाईल म्हणजे मुवमेंट आहे तिथे, आणि त्याचाच अर्थ काय, भ्रमण. आपण भ्रमणध्वनी म्हणजे फोन घेऊन कुठेही फिरू शकतो, त्याच्या पद्धतीने भ्रमणध्वनी हा शब्द आहे. बरोबर. त्यानंतर पत्रव्यवहार, वेब वगैरे. वेबसाईट हा शब्द होता. संकेतस्थळ हा देखील शब्द तुम्ही वापरू शकता. वेबसाईटला काय, इथे वेबसाईट हा शब्द आहे. जर नाही आठवलं तर हे इथे ॲज इट इज इंटरनेट वापरा, इथे ॲज इट इज वेबसाईट वापरा. परंतु आता तुम्हाला आपण प्रॅक्टिस केले आणि आपण आता शब्द आपल्याला कानावर पडला तर तो लिहायचा. ज्यावेळेस एक्झाममध्ये जाल त्यावेळेस तुम्ही तो शब्द काय लिहायचा, इथे संकेतस्थळ लिहायचं आणि इथे इंटरनेटचं आंतरजाल लिहायचं. ओके, इथे पण काही जणांनी इथे स्थापत्यशास्त्र लिहिलं. बरोबर. आर्किटेक्ट आहे तर वास्तुकला पाहिजे. स्थापत्यशास्त्र म्हणजे काय, की आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे त्याला आपण स्थापत्यशास्त्र म्हणतो, आणि आर्किटेक्ट याला आपण वास्तुकलाशास्त्र म्हणतो. त्यामुळे तो शब्द प्रॉपर आला पाहिजे. ओके, औषधे, विज्ञान, कला ह्याच्याबद्दलचे पण आपल्याला हे सोपे होते, त्यामुळे हा एक शब्दाबद्दल थोडंसं कन्फ्युजन होतं मुलांचं, ते पण आपण क्लिअर केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे पण आपल्याला पाहिलं आहे की हे सगळं व्यवस्थितपणे सगळ्यांनी मांडले चांगलं. त्यानंतर संगणक, दूरध्वनी, टॅबलेट वगैरे इत्यादीचा वापर केला जातो. टॅबलेट हा पण एक संगणकाचाच प्रकार आहे, पण आपल्याला तो टॅबलेट म्हणजे तो मुवमेंट आपण हातामध्ये घेऊन फिरू शकतो, पण त्याला आता पर्यायी शब्द जर आपण संगणक टाकला तर 2 वेळा संगणक होईल. त्यामुळे त्याला ॲज इट इज जरी ठेवला टॅबलेट तरीसुद्धा चालेल. काही शब्द असे असतात जे मराठीत ॲज इट इज आपण वापरू शकतो. ओके, तर त्याचं पूर्ण आलंच पाहिजे, अट्टहास करायचं नाही, टाईम वेस्ट करायचं नाही, तर ते ॲज इट इज लिहून पुढे निघायचं. त्यानंतर व्यसन, ॲडिक्शन हा शब्द होता, व्यसन इथे होता. त्यानंतर आपल्याला थोडे सावध वगैरे असलं पाहिजे, आपण याच्याबद्दलची पण गोष्टी पाहिल्या. त्यानंतर हे काही मला वाटलेले महत्त्वाचे कीवर्ड्स होते ज्याच्यामध्ये मुलांनी थोड्याफार प्रमाणामध्ये चुका केलेल्या आहेत, तर ते आपल्याला टाळता येतील. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं, आणि हे आपल्या टेलिग्राम चॅनल म्हणजे आपलं बॅचची जी ग्रुप आहे त्याच्यावर पण टाकलेलं आहे, त्यामुळे ते लक्षात येईल. त्यानंतर सारांश लेखन होतं, कोविडबद्दलचं मी हे टाकलेलं सारांश लेखन. सारांश लेखन लिहिताना सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप ती म्हणजे जो काही आपल्याला आराखडा दिलेला आहे त्या आराखड्यामध्येच लिहायचं आहे. ओके, त्यानंतर जो काही तुम्ही टायटल लिहाल तो टायटल पण तुमचा एक 4 शब्दात बसणारा असला पाहिजे, आणि तो सेपरेट प्रत्येक टॉपिकमध्ये लिहायचा. त्यानंतर जो आपण हे लिहितो
सारांश लेखन तो ओळीला धरून मराठीमध्ये असं लिहायचं आहे. ओके. त्यानंतर इंग्लिश जर लिहित असाल तर तुम्ही या पद्धतीने लिहायचं आहे. म्हणजे याप्रमाणे लिहायचं, मध्ये लिहायचं नाही. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जर लिहित असाल तर ते एक बॅड इम्पॅक्ट दिसतं, आपल्याला दिसायला खराब दिसतं प्रेझेंटेशन. त्यामुळे तुम्हाला थोडासा एखाद मार्काचा फरक पडू शकतो. त्यामुळे ते प्रेझेंटेशन व्यवस्थित राखायचं, लिखाण स्वच्छ ठेवायचं, कुठेही खाडाखोड करायची नाही. कारण ते एकच पेज असतं आणि ते एक पेजवर देखील 4-5 वेळा खाडाखोड दिसली तर मार्क्स देणारं 4-5च देतो. ओके. जर तुमचं व्यवस्थित लिखाण असेल आणि तुम्हाला जरी याच्यामध्ये थोडंसं जमलं नसेल, असं आपण म्हटलं की पूर्ण एसेमध्ये मला पूर्ण सारांश लेखनमध्ये जमलं नाही, तरीसुद्धा तुम्हाला 6 ते 7 मार्क मिळू शकतात. कारण तुमचं प्रेझेंटेशन स्ट्रॉंग आहे आणि यात तुम्ही मांडलेल्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित आहेत. आता सारांश लेखन लिहिताना विषय बदलता कामा नाही. म्हणजे कोविडबद्दल आहे आणि तुम्ही अचानक वेगळ्याच विषयाकडे गेलात तर तसं नाही होतं कामा. याला तुम्ही व्यवस्थितपणे डिवाईड करता आलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला काय म्हटले त्यांनी की इथे जर तुम्ही डिवाईड केलं तर इथे पाहता येईल तुम्हाला की इथे उदय झाला आहे. त्यानंतर WHOने सांगितलं आणि त्यानंतर जे काही त्याची हे आहेत लक्षणं आहेत त्याच्याबद्दलचं इथं गोष्ट सांगितलेली आहे. त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट काय आला आहे तर काही फ्रंटलाईन कामगार आहेत, यांनी नातेवाईक सुरक्षेसाठी त्यांना लांब वगैरे ठेवायला लागले. या सगळ्या गोष्टी इथं आल्या. आणि नंतर शेवटी त्याचा इम्पॅक्ट दुसरा कशावर आला आहे, शैक्षणिक संस्थांवर आला आहे. म्हणजे तुम्ही याच्याबद्दल थोडंसं लिहिलं, याच्याबद्दल थोडंसं लिहिलं, याच्याबद्दल थोडं आणि याच्याबद्दल. तर हे 4 भागांमध्ये विभागून जर तुम्ही त्याच्याबद्दल 2-2 ओळी प्रत्येकाच्या लिहिल्या तर तुम्हाला बरोबर 8 ते 10 ओळी तुमच्या होतात. आणि 8 ते 10 ओळी म्हणजे जवळपास 80 शब्द ते 90 शब्द होतात. आणि 90 शब्द म्हणजे किती झाले तुमचे, ऑलमोस्ट 9-27 म्हणजे 270-280 शब्दांचा तुमचा मूळ जो हे आहे सारांश लेखांचा पॅसेज असतो आणि त्याला तुम्ही 80पर्यंत 90पर्यंत तुम्ही करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचं ब्रेकेज करायचं. ह्याच्यात काय माहिती सांगितली, यात काय माहिती सांगितली, असं. कारण कधीच स्टार्ट टू एंड एकच माहिती नसते, वेगवेगळं त्याच्यामध्ये ट्रान्झिशन आपल्याला दिसतं आणि ते त्या पद्धतीने मांडता आलं पाहिजे. ओके. इंग्लिशच्या बाबतीतही तेच. म्हणजे भगतसिंग यांचा एक आपण पॅराग्राफ टाकला होता, त्याच्याबद्दल स्वतःची माहिती होती. फॅमिली आणि नंतर त्याचा इम्पॅक्ट कसा आला त्याच्याबद्दल माहिती होती. टर्निंग पॉईंट काय ठरलं त्यांच्या आयुष्यात त्याच्याबद्दल माहिती होती. आणि कशा पद्धतीने त्यांचं ॲक्ट म्हणजे जेव्हा फाशी दिली गेली त्याच्यानंतर पूर्ण भारतासाठी एक इन्स्पिरेशन ठरलं याच्याबद्दल माहिती होती. तर या तुम्ही तसंच 2-2 ओळी जर प्रत्येकाबद्दल टाकल्या आणि व्यवस्थित स्वच्छपणे जर या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान मिळतील. काही जणांना मी 8 पण दिलेत कारण त्यांचं अक्षर छान आहे, त्यांनी मांडणी छान केले, त्यांनी ओळीवर लिहिलं आहे, कोणतीही खाडाखोड नाही आणि सगळे सारांश लेखनाचे नियम पाळून त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना बेस्ट त्याच्यामध्ये मार्क मिळाले. सो पुन्हा एकदा तुम्हाला हा एसे आणि याच्याबद्दलचं नॉलेज हे सगळं तुम्हाला माहिती यासाठी सांगितली की जेणेकरून तुमच्या लक्षात यावं कशा पद्धतीने एसे आपण खोलत गेलं पाहिजे आणि कशा पद्धतीने ड्राफ्ट तयार केला गेला पाहिजे. ओके. इंग्लिशच्या बाबतीतही तसंच घाबरायचं नाही. कोणत्याही पद्धतीने जरी एसे आला तरी पण आपल्याला तयार असलं पाहिजे, अशी आपली तयारी ठेवा. आणि आपल्या बॅचमध्ये आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पुढे सुरळीतपणे चालू आहेतच, त्यामुळे ते फॉलो करत राहा व्यवस्थितपणे. ओके. सो थँक्यू सो मच. आणि या पेपरची भीती अजिबात बाळगू नका, लिखाण करत राहा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. जसं आपण सांगितले हस्ताक्षर साठी आपण एक ट्युटोरियल सांगितले, रोज थोडं थोडं लिहत राहा, 4-4, 5-5 ओळी कोट्स लिहत राहा, ज्याचं तुमचं एक तयार होईल कलेक्शन, जे आपण ग्रुपला शेअर करतो ते तर मिळतीलच. त्याचबरोबर जे काही नेहमीसाठी मी काही ट्युटोरियल देतो त्या गोष्टी लक्षात ठेवा. आपले टेस्ट वेळेवर लिहून पूर्ण करत जा, सांगितलेला फीडबॅक आणि इव्हॅल्युएशन व्यवस्थितपणे पाळत चला, जेणेकरून आपल्याला आपला जो टार्गेट आहे 65+, 70+ तो आपला अचीव होईल. अशा पद्धतीने आपण काम करूया. ओके. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.